महाराष्ट्रात हिंदूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। अहिल्यानगरमधील धीरज परदेशी यांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सांगलीतील कुपवाड येथे आमच्या इथे राहायचं नाही या वादातून एका हिंदू दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार समोर आलाय। यात पत्नी मनीषा केसरकर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती मोहन केसरकर गंभीर जखमी झाले। महाराष्ट्रात हिंदूंना त्यांच्या वस्तीत, त्यांच्या घरात आणि त्यांच्या श्रद्धेनुसार जगण्याचा अधिकार आहे की नाही असा संतप्त सवाल कुपवाडच्या घटनेनं उपस्थित केला जातोय। तर ही घटना नेमकी काय आहे आणि ती कशी घडली याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील। अहिल्यानगरमधील धीरज परदेशीच्या मृत्यूला अद्याप 10 दिवसही पूर्ण झालेले नाहीत। अशातच स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सांगलीतील कुपवाड येथे मोहन केसरकर आणि मनीषा केसरकर या हिंदू पती पत्नीवर आमच्या इथे राहायचं नाही या वादावरून तबलिगी जमातचा जिहादी फरीद शेख कडून मटण कापण्याच्या सुरीनं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं निदर्शनास आले। मिळालेल्या माहितीनुसार आमच्या इथे राहायचं नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून संबंधित दाम्पत्यावर हातोडा आणि मटण कापण्याच्या सुरीनं हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात मनीषा केसरकर यांचा मृत्यू झाला असून मोहन केसरकर यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजते। एवढंच नाही तर हा जिहादी पीडित कुटुंबाच्या घरावर रात्रीच्या वेळी दगड फेकणं, टॉर्च मारणं, दारात कचरा टाकणं, खरकटं पाणी टाकणं आणि महिलेकडे बघून थुंकणं अशा प्रकारचा वारंवार त्रास देत असल्याचीही माहिती आहे। दरम्यान पीडित कुटुंबाकडून आरोपी फरीदला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जाते। मनीषा केसरकर यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि गंभीर जखमी मोहन केसरकर यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळावेत ही हिंदुत्ववादी संघटनांची ठाम मागणी आहे। शिवाय या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात करून तपासात दोष सिद्ध झाल्यास संबंधित आरोपींना कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा मिळावी असंही सांगण्यात आले। शिवाय तुम्ही आमच्या परिसरात राहू नका असं सांगून जीवघेणा हल्ला करण्याची प्रवृत्ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारता येणारी नाही। भारताच्या संविधानानं प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिले आहेत। कोणत्याही व्यक्तीला धर्म, विचार, पोशाख किंवा वैयक्तिक ओळखीच्या आधारावर धमकावणं, हुसकावून लावणं किंवा हिंसाचार करणं हा थेट कायदा व संविधानाच्या मूलभूत मूल्यांना आव्हान देणारा प्रकार आहे। काही दिवसांपूर्वीच अहिल्यानगर येथील धीरज परदेशी याच्यावर केवळ भगव्या रंगाचा टिळा लावल्याच्या कारणावरून हल्ला करण्यात आला। त्यानंतर आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची घटना घडल्यानं सर्वत्र संतापाचं वातावरण आहे। कुपवाड मधील घटना आणि धीरज परदेशी प्रकरणातील परिस्थितीमध्ये साम्य असल्यानं या दोन्ही घटनांकडे केवळ स्वतंत्र गुन्हे म्हणून न पाहता अशा घटनांमागे कोणती मानसिकता, दबाव अथवा संघटित पद्धत कार्यरत आहे का याचीही सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचं हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक सलोख्याला तडा देणाऱ्या कोणत्याही हिंसक प्रवृत्तीला वेळीच आळा घालणं आवश्यक आहे। धर्म कोणताही असो, नागरिकाचा जीव आणि त्याचा सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार सर्वोच्च आहे। त्यामुळे कुपवाड प्रकरणाचा निष्पक्ष तपास आणि कठोर कायदेशीर कारवाई हाच या घटनेनंतरचा योग्य मार्ग ठरू शकतो। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।